काल महापालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र बघायला मिळालं। विधी समितीच्या कार्यशैलीवरती भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी टीका केली, तर दुसरीकडे जो भाजपचा 100 दिवसांचा प्लॅन होता, जो महत्त्वाचा मुद्दा होता फेरीवाला धोरणासंदर्भात, त्याच्यावरती शिवसेनेचे माजी खासदार असणारे संजय निरुपम यांनी सुद्धा टीका केलेली आहे। मुळात फेरीवाल्यांना हटवण्याच्या नावाखाली, बांगलादेशी फेरीवाल्यांना हटवण्याच्या नावाखाली मराठी अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होते, असा थेट आरोप शिवसेनेने केला। पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं असेल की विधी समितीच्या भरतीचे काही प्रश्नचिन्ह निर्माण केले, आणि ते पण गोपाळ शेट्टी। एक तर गोपाळ शेट्टी भले भाजपाचे जरी असले तरी महानगरपालिकेवरती त्यांचा पगडा आहे। अनेकदा महानगरपालिकेच्या बाबतीत ते आमच्याबरोबर असताना पण, सत्तेत आम्ही असताना पण, त्यांनी अनेकदा महानगरपालिकेच्या यांना अंजन घातलेले महानगरपालिकेच्या प्रशासनाला। आणि जर ते आज विधी समितीच्या बाबतीत म्हणत असतील तर निश्चित त्यांना काहीतरी वेडं वाकडं किंवा ज्या पद्धतीने विधी समिती चालवली जाते अति उत्साहात, ती त्यांना कळली असेल। त्यामुळे आम्ही सुद्धा त्याला आपण म्हणतो ना वाट पाहत, अशा सगळ्या गोष्टीच्या आम्ही पण वाट पाहतोय आणि कशी वाट लागते तेही पाहतोय। मात्र एकीकडे असं असताना तुमच्याच पक्षाचे अंबादास दानवे असं म्हणतात की दोन्ही शिवसेनांनी आता एकत्र यायला हरकत नाही, माझी तरी इच्छा आहे, माझ्या इच्छेने काही होत नाही। कुठे ना कुठे संकेत आहेत का दोन्ही शिवसेनांनी एकत्र येण्यात? मुळामध्ये एक दुसरा प्रश्न मगाशी होता की फेरीवाल्यांमध्ये रोहिंगे मिळत आहेत का, तर त्याचं उत्तर महापौर अजूनही देत नाही। नुसतं हवेतच असं जे काय म्हणतात ना तरंगणं, तेच चाललंय। आणि स्वतःच 100 दिवस आम्ही केलं, आम्ही काय केलं काय? प्रत्येक आमचं म्हणणं आहे फेरीवाल्यांमध्ये जर चुकीची लोक आहेत तर ती काढली पाहिजे। आता दाखवा ना कुठून काढली, कशी काढली, काय केलं। उगाचच आज जे ते निरुपम, काय त्यांचं नाव, संजय निरुपम, काय चुकीचं बोलले? म्हणजे त्याच्यावरती त्यांना कळलं की जय श्रीराम करून आमच्या युपीवाल्यांची मतं मात्र घेतली, आणि आत्ताच आमच्याच गोरगरीब जे कोण युपी बिहार किंवा ह्याच्यातनं येणाऱ्यांच्या पोटावर पाय देत आहेत। आत्ता संजय डोळ्यावरची, म्हणजे संजय कोणाच्या डोळ्यावर पट्टी बांधून बघत होता, ती वाटतं त्यांनी आता पट्टी काढली संजयनी। संजय वाच ज्याला म्हणतो ना महाभारतात, असं आता संजयनी दुर्योधनाच्या, कोणते दुर्योधन नाही, दुर्योधनाचे वडील, त्यांच्या डोळ्यावर जी पट्टी होती ती काढली वाटते आईच्या वगैरे। काय चाललंय? ज्या पक्षाच्या मांडीवर बसतंय आणि जो पक्ष मांडीवर घेतोय ते दणके देत आहेत एकमेकांना। काय मुंबईकरांनी या महाराष्ट्राने हे चित्र दिसावं म्हणून एवढं सगळं फोडाफोडी केली? कोणावर तुमचा आता विश्वास नाही? मित्र पक्षावर विश्वास नाही, मित्राला फोडून घेतलेल्या पक्षावर विश्वास नाही, घाण ठेवून दिलेल्या वस्तूवर कधी काढून घेईन हे देऊन टेन्शन घेऊन पाहिजे ते पास करून घ्यायचंय। काय चाललंय? मला 7 फुगे पाहिजे, मग 4च मिळतात। याचा अर्थ जितका कोणीच इथे मोठाने फक्त भारतीय जनता पार्टीच, आम्हीच हे करणार, असा जो त्यांचा भ्रम आहे, तो भ्रमाचा भोपळा हळूहळू आता या त्यांच्याच मांडीवर बसलेली लोक आता फोडतायत। महानगरपालिकेचं इलेक्शन चालत होतं तेव्हा अगदी आम्हाला विरोध आहे आमचा, असं नाही। आणि आता आले मूळ पदावर, आमचाही हिंदीला नक्कीच विरोध नव्हता। हिंदी हा कुठच्याही शहराची किंवा कोणत्याही ह्याची भाषा नाही। हिंदी हा आपली एकमेकांना ओळख किंवा व्यापार अशी भाषा आहे, ती काय मूळ कोणाचीच नाही। म्हणजे मग तामिळनाडूमध्ये हिंदी आहे तर नाही, केरळमध्ये हिंदी आहे तर नाही, हैदराबादमध्ये हिंदी आहे तर नाही। ही सर्वांना एक नीट कम्युनिकेशन व्हावं एवढ्यासाठीच ती हिंदी आहे।
याचा अर्थ असा आहे, फोडणीला टाका कढीपत्ता, कढीपत्त्याचा सुवास घ्या आणि तो कढीपत्ता बाजूला करा. पण आता हे जर ते कढीपत्ते पण गिळणार असतील तर हे लोकांना फसवतायत मराठी माणसाला मुंबईत. आमचं म्हणणं आजही तेच आहे, पुढे तेच राहणार. मराठीच आमची पहिली मायभूमी आणि मायभाषा, आणि मराठी नंतर तुम्ही कुठलाही द्या. त्याला खरं म्हणजे हिंदीला कुठल्याच राज्याने हिंदी ही स्वीकारलेली त्यांची मातृभाषा नाही आहे. पण ह्यांना आता पुतना मावशीचं प्रेम येत असेल तर नाईलाज आहे. ताई मगाशी जे विचारलं की राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा सूर आता वेगवेगळ्या पद्धतीने आळवला जातोय. ते म्हणतायत विलीनीकरणाला आता करायला हरकत नाही किंवा तशा चर्चा झालेल्या होत्या की आधी विरोध करत होते. मलाच दादा सुद्धा म्हणतायत की दोन्ही शिवसेनांनी एकत्र यायला हवा. एकंदरीत भाजपला विरोध करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने एकत्र येण्याची भाषा आता केली जाते. नाही, मुळामध्ये अंबादास दानवेंची काय भूमिका आहे मला माहिती नाही. काय फारसं आमचं बोलणं झालेलं नाही. ते विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत चांगली आपली भूमिका मांडतायत. पण जर आमच्या खालच्या सगळ्या शिवसैनिकांच्या ह्याच्यातनं ऐकलं तर ज्या पद्धतीने जोरकस आम्हाला दुःख दिलं, त्या अजूनही शिवसैनिक तरी त्या मानसिकतेमध्ये नाही आहे. आम्ही वरिष्ठ म्हणून अंबादास काय म्हणत असतील तर त्याचा अजून आमच्यापर्यंत, कारण आम्ही पण आमच्या पक्षाच्या मूळ याच्यामध्ये उपनेत्या म्हणून किंवा कोर कमिटीमध्ये म्हणून आम्ही आहोत. आमच्याकडे तसा अजूनही तरी तो सूर नाही आहे. लाडक्या बहिणीविषयी अनेक जणांना पैसे हे केले जाते. केवायसी मध्ये अनेक जणांना बाजूला करण्यात आले आणि ज्यांनी पुरुषांनी लाभ घेतला त्यांचे पैसे आम्ही परत घेणार अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं. बघा आता ना, म्हणजे काय, मी एक वाक्य जे जसं गोपाळ शेट्टी म्हणायचे या मुंबईला वाली कोण, हे त्यांचं वाक्य फेमस होतं. तसं आता माझं एक वाक्य आहे, मला नाही अब्रू आणि मी कोणाला घाबरू. काय चाललंय सतत? त्या लाडक्या बहिणींना गाव पातळीवर एवढ्या चढवलात की बिचाऱ्यांनी बघितलं, त्या माझ्या बाता भगिनीनी मुलाला नोकरी नसली तरी चालेल, माझ्या सुनेला नोकरी नसली तरी चालेल, माझ्या घरात शेतकरी म्हणून काय आलं नाही तरी चालेल, 1,500 मिळत आहेत ना 1,500 करून त्यांनी आनंद घेतला, भरभरून मतं दिली. आणि आत्ता त्यांना माहिती आहे आता 2 वर्ष इलेक्शन नाही, 2029ला सांगतील आता तुम्हाला 2100 देतो, पुन्हा असाच बाजार मांडतील, असे पुरुष भुंगे बाकी जे सगळ्यांना घेतील. आता लाखोनी करोडोनी तुम्ही महिला कमी केल्या, मग तेव्हा का ना हा सगळा वापरला का? राज्य सरकारचा पैसा, या टॅक्स पेयर लोकांचा पैसा अशा आणा त्यांना म्हणजे मार्गाने फक्त तुम्हाला खुर्चीत बसायचं म्हणून वापरला. आणि फक्त त्याला एक गोंडच लाडकी बहीण हे नाव दिलं. काही नावं देत आहेत आता, लाडकी सुनबाई, लाडकी बहीण, लाडकी कामवाली, आणि त्यांच्या पदरात काय फक्त 1500चा गोटा. शिकलेली सवरलेली मुलं बेरोजगार आहेत, त्या मुलांकडनं बिचारांकडनं रागाच्या भरात आत्महत्या होत आहेत, रागाच्या भरात मारामाऱ्या होऊन खून पाडतायत, बरेच तरुण पोरं मग जेलची हवा. काय चाललंय या महाराष्ट्रात? ताई, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी एक जो अप्पर वैतरणा तलाव आहे तो आटलाय. आता 6 धरणांचा पाणी पुरवठा होईल. सध्या जर पाहिलं तर 15% पाणीसाठा शिल्लक आहे. तर पाऊस जर लांबणीवर पडला तर मुंबईकरांकडे मोठं संकट उभं राहू शकतं. मुंबईकरांकडे फक्त पाण्याचं संकट आहेच, पुढे येणारच आहे. पण मुंबईकरांवर बाकी पण संकट बघा ना. लिफ्टमध्ये मुलींची आबरू काढली जाते, लिफ्टमध्ये चालताना मुलींचा रस्त्यावर रस्त्यावर पब्लिक फक्त बघतो, त्या मुलीला मारलं जातं, त्या मुलीवर अत्याचार केले जातात. कुठे आहे, कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र? त्यामुळे मला वाटतं धरणाच्या पाण्याची काळजी नक्की आहे. आपण जे 2022ला डिसॅलिटेशन केलेलं त्याच्यासाठीच करतो. 450 DMLT पाणी जर आपल्याला त्या मार्गाने मिळालं असतं, म्हणजे आतापर्यंत मधली 4 वर्ष प्रशासक म्हणून हेच होते,
आता पण हेच आहेत. मग मग केलं काय तुम्ही? आणि आता नुसतं पावसावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून आमची सत्ता ज्या म्हणतायत ना, त्या सत्तेतच करून दाखवलं होतो ना, आम्ही देत होतो ना. फक्त त्याच्या पाईपलाईन, आजही त्या ह्याची पाईपलाईन कुठेही केली गेली नाही आणि त्याच्यावर विचारच होत नाहीये. त्यामुळे पाण्याचं संकट मोठं आहे. तुमच्या माध्यमातून मी मुंबईकरांना पण सांगेन, किती काही हे केलं तरी पाणी जपून वापरा. कारण पाण्याचं दुर्भिक्ष, मोठं संकट हे जर वेधशाळेने म्हटल्याप्रमाणे पाऊस कमी पडला हे वर्षभर संकट असणार. आणि इतकं तीव्र उष्णता निर्माण होते कारण झाडं तोडली जात आहेत. लाखांनी 3-3, 4-4 लाखाची संख्येने, लाखाच्या संख्येने झाडं तोडली जात आहेत. त्यामुळे बाष्पीकरण जास्त होत आहे आणि बाष्पीकरण झाल्यामुळे पाण्याचा तुटवडा प्रचंड राहील आणि म्हणून जपून पाणी वापरा. ताई, त्यासोबतच नालेसफाईची कामांची पाहणी बरोबर 31 मे पर्यंत मुदत दिली होती, परंतु अजूनही सफाई झालेली नाही. ती मुदत आता वाढवलेली आहे. तर दुसरीकडे रस्त्याची कामं देखील अजून केवळ 60-65% झालेली आहेत. ताई, याला जोडून असा की नाले सफाई मुंबई महानगरपालिका सांगते 105% झाली. काल महापौर स्वतः सांगतायत की 80% झाली. मात्र आपण स्वतः जर पाहिलं तर अजूनही कुठे नाले सफाईमध्ये आपल्याला पूर्ण गाळ तुंबलेला किंवा कचरा पाहिला. मधल्या पिरियडमध्ये मी पाहत होती, एखादं वराड घेऊन जावं आणि नारळ पाण्याची पार्टी करावी, ते मी पाहिलं. म्हणजे आतापर्यंत भाजपाचे आमदार जे महानगरपालिका करून गेलेले जास्त, सगळ्यांनी वराड नेलं, त्याच्यामध्ये दे धक्काबी झाला. काय नियोजन काय? मुळात तिकडे साटम काय बोलतायत त्यांचं त्यांना माहिती, मुंबईचा खरात काय बोलतो त्यांचं त्यांना माहिती, महापौर काय बोलतात त्यांचं काय, 3-4 तोंड, 5 तोंड, सगळे इकडून तिकडून काय काय बोलतायत. आणि आयुक्त तर त्याच्यापेक्षा वेगळं बोलतायत. म्हणजे प्रशासन आणि यांच्यामध्ये ताळमेळ आहे का? मी या प्रक्रियेत नव्हतीच, त्यामुळे मला नाही आदेश दिला होता, युनिफॉर्म दिला होता. नाही, खरंच मला माहिती नाही, त्याच्यावर मी का बोलू. काल संजय निरुपम असं म्हणाले की मुंबईमध्ये एकही बांगलादेशी फेरीवाला मिळालेला नाही, सापडलेला नाही. तर दुसरीकडे किरीट सोमय्या मुंबईमध्ये बांगलादेशी फेरीवाले आहेत म्हणून मुंबई महानगरपालिकेला कारवाई करण्यास सातत्यानं भाग पाडण्यात. नाही, संजय निरुपम त्यांच्या मांडीवर बसले. शिंदे ग्रुपमध्ये आहेत ना ते, नक्कीच कळत नाही त्यांची भूमिका कुठे काय आहे काय. त्यांनी जाऊ आणि सांगावं की आम्हाला हा सूर्य आणि हा जयेंद्र करा म्हणून आहेत की नाही ते आम्हालाही कळले पाहिजे. आणि असतील तर त्यांना बाहेर कसे काढतायत ते सांगा. कशा पद्धतीने करणार, कुठला निधी वापरणार वगैरे. आणि जर तुमचं रोहिंगे वगैरे इतका राग आहे मुसलमानांवर, तर या 8 लोक जे आज आमच्याकडे MIMचे नगरसेवक आहेत त्यांना 3-3 करोडची उड्डाणं का दिली? 3-3 करोड त्यांना फंड दिला. जिथे मराठी भाषिक किंवा मराठी माणसं जी आहेत ज्या आमच्या एरियात, तिथे फंड नाही दिला. आणि जिथे खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम, आम्हाला फंड दिल्याबद्दल राग नाही, दिलाच पाहिजे. मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कोणी त्यांच्या विभागात तो विकास झालाच पाहिजे. पण मग इकडे एका बाजूला मुसलमानांचा प्रचंड राग करतात. केंद्राच्या पण ह्याच्यामध्ये 62,000 कोटी काहीतरी फंड दिलाय असं मी ऐकते. आता इथे तुम्ही त्या एक उबळे काय सोडला, बाकी सगळे मुस्लिम धार्जिन आहेत. मग त्यांना का फंड दिला? म्हणजे तुमची नक्की भूमिका काय? कोणाला गुमरान करताय? फंड दिलाय ना, त्याच्यावर का नाही इन्क्वायरी होत? मग का दिला म्हणून? मग तुमचं तिकडे साठे लोट आणि उगाच गोर गरीब कोणी असेल, मग तो बिहारी असेल, UP असेल, राजस्थानी असेल, मुस्लिम असेल, या कोणी असेल, फेरीवाल्यांचं हातावरची पोट आहे. नक्की त्यांना शिस्त लागली पाहिजे. नक्की आता त्या आपल्याकडे तर 1 लाखाच्या वर नोंदणी आहे, त्याला अजून मान्यता नाही मिळत.
आणि नुसत्या रोहिंग्यांच्या नावावर मग जे कॉलेजच्या बाजूनी जे ड्रग विकतायत नायजेरियन, जे चांगल्या पाळणीत राहतायत, त्यांचं काय करायचं? त्यांचं बघताय का? म्हणजे कारण नसताना हिंदू मुस्लिम करून फक्त वाद लावून पेटवून ठेवायची. याच आठवड्यात म्हणे QR कोडचं वाटप देखील केलं जाणार आहे. जे फेरीवाले आहेत त्यांना, त्यामुळे जी प्रतीक्षा तुम्ही जे बोलला ते बघा. म्हणजे याच आठवड्यात नाही, दोन गोष्टी आहेत. जर तुम्हाला आत्ता वाटतंय की हे रोहिंग्या आहेतच, तर आम्ही पण सर्वे केलाय. आम्ही वेळ आली का देणारच आहोत तो सर्वे. मग पंतप्रधानांचे 10,000 कर्ज या लोकसभेच्या आधी तुम्ही जे 10,000 दिले, त्याच्यात अनेक जण मुस्लिम वगैरे आम्ही काढले तो डाटा. का दिले? पंतप्रधानांचं 10,000 कर्ज प्रत्येक फेरीवाल्याला दिला गेला. तेव्हा तुम्हाला कळले ना हे रोहिंगे आहेत, हे मुसलमान आहेत, किंवा हे काय जे काय सगळ्यांना दिलेत कर्ज. आत्तापर्यंत काहीतरी 3 का 4 हजार त्यांचे फेडले गेले. का दिले? तेव्हा नाही कळलं लोकसभेला त्या रोहिंग्यांची मतं नको. ते कर्ज का दिलं हा प्रश्न तुम्हाला पण पडला पाहिजे. का? म्हणजे काल काय केलं, आज विसरायचं, आज काय केलं, उद्या विसरायचं. कर्ज दिलेत 10,000 आणि सगळ्यांची नोटिंग आमच्याकडे आहे. त्याच्यात कितीतरी 60-65% मुस्लिम लोकांनी कर्ज घेतलंय फेरीवाल्यांनी. आम्ही म्हणायचं का ते रोहिंगे आहेत? आणि जर रोहिंगे आहेत तर दिलं का? का नाही तपासणी झाली? ताई, आरे कॉलनीमध्ये आता एका अनधिकृत मशिदीवर म्हणजे पालिकेने कारवाई सुरू केली आहे, तोडकाम सुरू केलं आहे. आपण पाहिलं की बँड्रामध्ये देखील गरीब नगरमध्ये अशाच एका अनधिकृत मशिदीवर बघा, मस्जिद किंवा मशीद म्हणून न बघता आपली अनेक देवळंही तोडली, अनधिकृत होती ती, असं नाहीये. त्यामुळे त्याला तो रंगत नाही लावला पाहिजे. अनधिकृत बांधलं ना, मग ते मस्जिद असेल, काही जे काही धर्माचं अनधिकृत असेल तर ते महापालिके किंवा ज्यांच्या अंडर म्हणजे राज्य सरकारच्या त्यांनी ते कारवाया कराव्या, पण त्याला रंग देऊ नये. वृक्ष प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. 5 ते 6 त्याच्यामध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आले. नवीन कोस्टल रोडवरची 2,000 झाडं कापून मुंबईमध्ये पुनर्वसन करण्यात आले. मुळामध्ये कोस्टलच्या ज्या आपल्या कोस्टल पण त्यांनी पाहिला, अश्विनी भिडे मॅडम त्या आपल्या आता आयुक्त आहेत. आणि कोस्टलच्या वर्सोवा ते दहिसर हा जो फेज होता तो 2-2 किलोमीटरनी बदलले गेले. का? आता पैसे जास्त लागतात म्हणून. खरं म्हणजे असा विचार व्हायलाच नाही पाहिजे होता. ज्या आम्ही करत असताना तो सांगितला होता की 65 वर्षापूर्वी 75 वर्षापूर्वीची झाडं तुम्ही बेदिक्कत कापणार आहात. मार्ग आहे पण तो मार्ग घेत नाहीये. मुंबईकरांचा किंवा झाडप्रेमी लोकांचा, निसर्गप्रेमी लोकांचा अपमान होतोय. आणि बहुमताच्या जोरावर भाजप तिथे चुप्पी घेऊन बसलाय. भाजप याला काही फरक नाही पडत आहे. कोणी काही बोलत नाही. आम्ही विरोध करतो की आमचं म्हणणं आहे ते जे पहिलं ॲलिव्हेशन होतं, पहिली जी ठरलेला नकाशा होता त्याप्रमाणेच करा ना. त्याला 2 किलोमीटर तुम्ही इकडे तिकडे हलवल्यामुळे डायरेक्ट ते नाना नानी पार ह्याच्यामध्ये ते गेले. मुळात कोस्टल रोड म्हणजे पाण्याचा रोड. तिथे कुठे नाना नानी पार्क आणि ते किती लांब आहे. पण अतिशय मुंबईकर दुःखी आहेत, कष्टी आहेत, झाडांचे कत्तल होते. तुम्ही जर मागचा इतिहास बघाल तेव्हा पण उद्धवजींनी तेच सांगितलं होतं, आरेमध्ये करू नका. मेट्रोचं स्टेशन होणार नाही. खाली मिळालंच नाही, दलदल आहे ना खाली. मग तुम्हाला शेवटी ह्यालाच जावं लागलं ना, विक्रोळीला. मग पहिलंच विक्रोळीला गेलं असतं तर आरेची झाडं तुटली नसती ना. तो जो हाय आहे लोकांचा तो वाचला असता ना. याचा अर्थ विदाऊट जे कोणी त्याला आपण सल्लागार म्हणतो, तो सल्लागार नक्की कुठला सल्ला देतो हेच कळत नाही.
ताई 65 कोटी रुपये महापौरांनी त्यांच्या विभागामध्ये खर्च केलेले आहेत अशी माहिती एकत्र येत आहे कुठचे दानवे? ते दान. भाजपांचे दानवे. अब्दुल सत्तार ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर गेले त्यावेळेला त्यांचं कुठलंही हिंदुत्व होतं आतापर्यंत कळलेलं नाही. कारण आत्तापर्यंत सत्तार म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं ते बघा. टोपी बिपी घालून कशा टोप्या घालायच्या ते बरोबर कळलेलं आहे. त्यामुळे दानवे आणि ते जर गळाभेट घेत असतील नक्की दिवस कोणाचे संपत आले, दानवेंचे की सत्तारचे? ते असं देखील म्हटले की भाजप हा स्लो पॉइझन पक्ष आहे, हळूहळू मित्र पक्षाला बाजूला करतो. मला अनुभव आला होता तर त्यांना देखील अनुभव आला. भाजपचे हात आणि पाय छाटले आता मोठे मोठे छाटणार आहे. मी त्याच्यावर नक्की नाही बोलणार कारण इतकं काय काय घाण मीम्स येत आहेत काय काय छाटलं म्हणून मी बोलणार नाही. आणि स्लो पॉयझनिंग आहे हे इतका उशिरा का कळलं? जर आमच्या बरोबरच असताना कळलं होतं तर मग तुम्हाला स्वीट पॉयझनिंग मिळणार होतं का, मिळालं होतं का? आणि आता ते स्वीट गेलं आणि फक्त पॉयझन राहिलं. आणि ह्या अशा लोकांच्या नादाला न लागलेलं बरं. आणि मुंबईकर म्हणा महाराष्ट्र म्हणा काय चाललंय असा प्रत्येकाला प्रश्न पडला. आता लोक बातम्या बघायच्या बंद करायला लागले.